नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज कथाकोश या चॅनेलवरती मला एक खूप छान गोष्ट मिळाली आहे. ती सगळ्यांशी बरोबर तुमच्या शेअर करते. कथेचं नाव आहे वाटा. सुरू करते. समीर भाऊजींचा काल कॉल आल्यापासून निर्मला अस्वस्थच होती. त्या टेन्शनमध्ये सकाळी वासरू सोडायचं राहून गेलं. कोठ्यात पावसानं झालेली चिकचिक खराट्यानं आज साफ करायची राहून गेली. म्हणजे लक्षात आल्यावर केली कामं, पण त्यात उरक होता. म्हणजे काल समीरचा फोन आला तेव्हा तिचा नवरा अर्थात समीरचा मोठा भाऊ संपतनंच घेतला. समीर आणि त्याची बायको आज यायचं म्हणतायत हे कळल्यावर संपत खूप खुश झाला होता. 9 वर्ष झाली. मुंबईला गेला तो गेलास. तिकडेच लग्न केलं. रजिस्टर. बायको ब्राह्मण आहे. सुधा. म्हणजे मध्ये 2 वेळेला आले होते दोघं लग्न झाल्यावर काही दिवसांनी 2 तासासाठी. 1 तास जेवण आणि उरलेला 1 तास समीर तिला शेती आणि जुनं घर दाखवत फिरला. निर्मलाच्या पाया पडली नाही म्हणायला, पण निर्मलानं हातात दिलेले 100 रुपये घेऊन त्यात स्वतःचे 500 रुपये टाकत निर्मलाच्याच मुलांच्या हातात दिले तिने. तिथंही निर्मलाचा खटका पडला. 150 आणि बायको केली समीर भाऊजींनी. वर्षभर टिकली तरी खूप झालं. शहाणी खुर्चीत बसली हातात ताट घेऊन जेवायला. इथं आम्ही आयुष्यभर माती उपसायची आणि हे मोटारीतून फिरणार, मजा मारणार, पैसे उडवणार. आई गेली तेव्हा दुसऱ्यांदा आले होते दोघंही. ती दुसऱ्या दिवशी निघून गेली. तो तिसऱ्या दिवशी गेला. यावरूनही निर्मला संपतजवळ कटकट करे. पुढे तसा फार संपर्क राहिला नव्हताच, पण काल अचानक समीरचा फोन आला. दादा येतोय तिकडे 2-4 दिवस. सहज शेती पाहणं होईल, भेटणं होईल, एवढंच तो बोलला. संपतनं आनंदानं निर्मलाला सांगितलं. तिनं विचारलंही, काय सहज येत आहे ना? तो म्हणाला, सहज तर काय, त्याचंही घर आहे हे, हवं तेव्हा येऊ बिचारा. बघ एवढा मोठा झाला तो, मुंबईत राहतो, तरी शेतीची ओढ सुटत नाही. आणि सुद्धा आता अशी तशी नाही राहिली. आपल्या बहादरीनं कोंबडी मटण दणक्यात खाऊ घालून पवित्र करून घेतलंय म्हणे तिला. चल निर्मला, ती बाजूच्या खोलीतलं सामान नीट आवरून साफ करून घेऊ. निर्मलाला फार उत्साह वाटेना, पण तरीही ती कामाला लागली. खोली साफ करताना एकदा म्हणाली संपतला ती, समीर भाऊ शेतातला त्यांचा हिस्सा मागायला येत आहेत. माझं मन सांगतंय मला. चल ग, काही पण डोकं चालतं तुझं. आणि मागितलंस तर काय चुकलं, आपलं पास ठेवून त्याचं पास देऊन टाकू. त्या सुधीनं फितवलं असेल, पण सांगून ठेवते, या 7 एकरातले खालचे 2 तुकडे आणि तिकडची मुरमाड 3 एकर हेच द्या त्यांना आयत्या पिठावर. निर्मले येडापणा करू नको. आज तागायत त्यांनी काही मागितलं नाही माझ्याकडे. धाकटा भाऊ पोरासारखा असतो, नाव कमवतोय तो. आणि सुद्धा त्यानं जे मागितलं ते देऊन टाकायचं आहे मला. द्या द्या, पण मी त्या दोघांना नीट जिरू द्यायची नाही. घाम गाळलाय नवऱ्यानं माझ्या, तेव्हा जमीन तयार झाली आहे. आता तिकडे बुडाखाली अंधार पडला असेल म्हणून इकडे आवरावर करून येत आहे. मरणाला तुम्ही, तोरणाला तुम्ही. नातं गोतं आपणच सांभाळायचं. सुतकात भाजरायला आपली डोकी रस्त्यावरच पडलेली. रात पहाट एक करून संसार उभा केलाय तुमचा. राब राब राबलीये. देताना माझा विचार करा. बरा रडायला लागल्यावर संपत काहीच बोलला नाही. बाहेर येऊन बांधावर उभा राहिला. मागे आपल्या वडिलांनी मळ्यात बांधलेल्या स्वतःच्या भव्य कौलारू घराकडे नजर टाकली. वडिलांनी लावलेली नारळाची 7 झाडं खूप उंच होऊन आभाळात डोलत होती. झाडाच्या बुंध्याशी असलेला जुना परिचय कायम होता. पण शेंडा खूप वर निघून गेल्यानं वर पाहिल्यावर 7ही झाडं संपतला अनोळखी वाटायची. प्रशस्त अंगणात हातात खराटा आणि पाटी घेऊन फणकाऱ्यात साफसफाई करीत येरझाऱ्या घालणाऱ्या आपल्या बायकोकडं संपत बघत होता. पहाटेच्या पावसानंतरही आभाळ भरलेलंच असल्यानं घरावरची कौलं काळसर दिसत होती. जमिनीतून उडून कौलापर्यंत पोचलेल्या पंख फुटलेल्या नव्या कीटकांना सोचित पकडताना साळुंक्यांनी उच्छाद म्हणला होता.
गोठ्याच्या बाजूच्या शेडमध्ये जुनी हिरो होंडा मोडकळीस येऊन पडली होती. आता जागली असती चालवू शकतो. वडिलांनी नवी घेतली तेव्हा समीरनंच आपल्याला शिकवली चालवायला. गावात क्रिकेटवरून होणाऱ्या त्याच्या मारामाऱ्या सोडवायला आपल्यालाच जावं लागे. पहिला आला होता 10वीत. तेव्हा जबरं भाषण ठोकलं होतं ग्रामपंचायतीच्या ओट्यावर त्यानं. सुधीर, समीर आणि सुधा आले. एवढ्या लांबून हाच ड्रायव्हिंग करत आला. गाडीतून बॅगा काढल्या. समीरला चष्मा लागलेला. सुधा छान बारीक चवळी. दोघंही तोंड भरून हसले. पटकन संपत आणि निर्मलाच्या पायाशी सुटले. निर्मलानं नाराजी बेमालूम लपवत सुधाला जवळ घेतलं. सुधाचे डोळे भरून आले. संपतनं समीरला पाठीवर थोपटली. खूप पटकन संपले 3 दिवस. रोज रात्र रात्र गप्पाच गप्पा. निर्मलाकडून सुधानं हट्टानं कोंबडी करायचं शिकून घेतलं. सुधाचा गळाही गोड. केवढी गाणी गायली तिनं. तरीही 3ही दिवस आत्ता विषय निघेल मग विषय निघेल या धास्ती निर्मलानं घालवली. कॉलेजला जाणारा तिचा मुलगा आणि मुलगी सुधा काकूमध्ये खूपच रमले होते. त्यांना तिनं घड्याळं पुस्तकं आणली होती. निर्मलाला साडीही आणलेली. इरकल की काय ते निर्मलानं नीट पाहिली नाही. उद्या पहाटे उठून समीर आणि सुधा निघणार. आज रात्री नक्कीच विषय निघणार. नाही काढला तर तुम्ही काढा. सोक्षमोक्ष लावून टाकू असं निर्मलानं संपतला बजावलं होतं. रात्री 11ला गप्पा संपल्यावर निर्मलानं खुणावल्यावर संपतचं चाचरत समीरला म्हणाला, ते शेतीचं काय म्हणत होतास? त्यावर मग सुद्धाच म्हणाली, भाऊजी आम्हाला एकच मुलगा, तोही विदेशात जातोय शिकायला. 3 फ्लॅट होते, एक आत्ताच विकला. पैशांसाठी नाही, आमच्या परिस्थितीमुळे आमचा मुलगा सहज शिकला, विदेशात चालला. समीरनं फ्लॅटच्या पैशातून 10-10 लाख तुमच्या या दोन्ही मुलांसाठी द्यायचं ठरवलंय आणि वर 5 लाख शेतीचं कर्ज फेडायला. समीर म्हणाला की तुम्ही नाहीच म्हणाल, पण शेतात तुम्ही कष्ट करून पिकवलेलं उद्या तुम्ही मला वानोळा म्हणून पिशवीत भरून द्यालच ना हक्कानं. मग आमच्याकडून हाही वानोळा समजा. समीर तुम्हा दोघांना खूप मिस करतो. आई वडिलांच्या जागी बघतो आणि हो, परतफेड कशी करायची तेही सांगते. म्हातारपणी आम्हा दोघांना इथंच यायचं आहे शांतपणे जगायला. ही एवढी खोली आणि तुम्ही दोघं, बस एवढंच हवंय. सुद्धा खूप वेळ बोलत राहील. सकाळी समीर सुद्धा निघाले तेव्हा निर्मलाचे रात्रभर रडून सुचलेले डोळे पाहून सुधानं निर्मलाला मोठी असतानाही जवळ घेऊन मायेनं थोपटलं आणि निर्मलाचा पुन्हा बांध फुटला. खरंच शीर्षक जरी ह्याचं वाटा असलं ना तरी खूप छान पोस्ट आहे. भावाभावात तर सख्य असतंच, प्रेमही असतं, पण जावांमध्ये असं सख्य निर्माण होणं, असं प्रेम निर्माण होणं खूप महत्त्वाचं आणि खूप छान असतं. अशामुळेच घरं टिकून राहतात. खरं आहे ना? अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत पण उद्या. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.